सलगरे तालुका मिरज येथे 4 कोटींच्या नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण उत्साहात. सलगरे तालुका मिरज येथे 4 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उत्साहात पार पडला. अनेक वर्षापूर्वी काम पूर्ण होणे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले हे आरोग्य केंद्र तात्काळ रुग्णांच्या सेवेत यावे या उद्देशाने लोकार्पणाचा कार्यक्रम तातडीने आयोजित करण्यात आला अशी माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमास मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे प्रमुख उपस्थित होते, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सलगरे येथे उभारण्यात आलेली ही अत्याधुनिक इमारत मिरज पूर्व भागातील ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाणार असून परिसरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे आरोग्य केंद्र महत्त्वाचा आधार ठरणार आहे. यावेळी बोलताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले की प्रत्येक गावासाठी निधी देताना कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आली आहेत. काही प्राथमिक आरोग्य केंद्रे आधीच कार्यरत असून आता स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी थेट जनतेच्या आरोग्य सेवेसाठी वापरण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर तानाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की याआधीच आम्ही सुरेशभाऊ खाडे यांच्या सोबत आलो असतो तर अनेक विकास कामातील अडथळे टळले असते आणि गावाला सुविधा लवकर मिळाल्या असत्या. हे रुग्णालय उभारताना मोठा संघर्ष करावा लागला, परंतु आता भविष्यात कायम सुरेशभाऊ खाडे यांच्या सोबत राहून गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या लोकार्पण सोहळ्यास तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी अतुल वाठारकर, खंडेराजुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय शेटे, सलगरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओंकार ननावरे, वैद्यकीय अधिकारी अमोल चव्हाण, सलगरेच्या सरपंच जयश्रीताई पाटील, उपसरपंच रमेश साळके, ज्येष्ठ नेते खंडेराव जगताप यांच्यासह परिसरातील नेते मंडळी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आयोजित वनभोजनालाही उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.